वळूयात पुढल्या बातमीकडे. अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक देण्यात आलेली आहे. आज सिल्लोड बंद करून मोर्चा काढला जाणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचा हा मोर्चा निघणार आहे. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं हा मोर्चा काढला जाणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकार्यानं. मंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड हे पाकिस्तान आहे का असं वक्तव्य केल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार समर्थक आता नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो सिल्लोड शहर हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. परंतु अत्यावश्यक सेवा जे आहेत, मेडिकल दुकान जे आहेत, दवाखाने जे आहेत या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेले आहेत. सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्लोड शहर आणि तालुक्यातील वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विक्की चव्हाणसह यशपाल भोसले, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.